Hello friends, our student topic is angle of contact. आपण फ्लुइड डायनामिक्स पाहत आहोत. फ्लुइड्स म्हणजे पर्टिक्युलरली आता सरफेस टेन्शनचा टॉपिक त्याच्यामध्ये पाहतोय. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक पॉईंट येतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता नक्की हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय की एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण जर का फ्लुइड किंवा लिक्विड घेतलं आणि त्याच्यामध्ये अशी एक ट्यूब आहे, तर त्याच्यामध्ये आपण असं ग्लास म्हणू शकतो, बॉटल म्हणू शकतो. तर असं मिनिस्कस दिसतो बघा. हा जो कर्व्ड सरफेस आहे ना, त्याला आपण मिनिस्कस म्हणायचं. तर जिथं हे आपलं फ्लुइड किंवा लिक्विड कंटेनरच्या वॉल्सला चिकटलेलं असतं ना, तो पोर्शन आपण बघा इकडनं मी अशा शेपची काढतो, कॉन्व्हेक्स टाईपची, वळणदार, स्ट्रेट नाही काढत. किंवा असा पण शेप असतो. मर्क्युरी सारखे जे काही लिक्विड्स आहेत, मर्क्युरी, पारा, त्यांच्या बाबतीतला जो मिनिस्कस असतो तो असं कॉन्व्हेक्स टाईपचा असतो. हा कसला आहे? कॉन्केव्ह टाईपचा शेप आहे. हा कसला आहे? तो कॉन्व्हेक्स टाईपचा आहे. आता इथं ह्या लिक्विडनी कंटेनरशी किंवा जो कुठला आहे कंटेनर, ग्लास असू शकतो, प्लास्टिक असू शकतं, त्याच्या सॉलिड सरफेसशी जो काही अँगल केलेला असतो त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणायचं. जिथे कॉन्टॅक्ट होतोय, लिक्विडचा सॉलिड सरफेसशी कॉन्टॅक्ट होतोय, तिथे अँगल असतो. मग तो कॉन्केव्ह पण असू शकतो आणि कॉन्व्हेक्स पण असू शकतो. कॉन्केव्ह कुणाच्या बाबतीत असतो? तर वॉटर आणि ग्लास असं कॉम्बिनेशन. म्हणजे वॉटर म्हणजे कशा प्रकारचे लिक्विड्स हू पार्शली वेट्स द ग्लास. वेट्स म्हणजे ओलं करणे. अशा प्रकारचे जे लिक्विड्स आहेत त्यांचे जे लिक्विडचे मिनिस्कस असतात ते कॉन्केव्ह टाईपचे असतात. आणि मर्क्युरी आणि ग्लासचं कॉम्बिनेशन, मर्क्युरी सारखे जे लिक्विड्स आहेत हू डज नॉट वेट्स द ग्लास, अशा प्रकारचे जे लिक्विड असतात म्हणजे ते ओलं करत नाही, चिटकत नाहीत, अशा प्रकारचे लिक्विड ज्या वेळेला येतात कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेला त्यांचा जो मिनिस्कस असतो, त्याचा जो शेप असतो तो कॉन्व्हेक्स टाईपचा असतो. हेन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण असं डिस्क्राईब करू शकतो. व्हेन अ लिक्विड or liquid surface comes in a contact with a solid surface, it forms meniscus which can either be concave कोणाच्या बाबतीत वॉटर आणि ग्लास, and can be convex for mercury and glass. मग आता एक्सप्लेनेशन तर मग मी दिलेलंच आहे की कॉन्केव्ह मिनिस्कस ड्यू टू द लिक्विड्स हू पार्शियली वेट्स सॉलिड सरफेसेस अँड कॉन्व्हेक्स मिनिस्कस ड्यू टू द लिक्विड्स कसे असणार आहेत? डू नॉट वेट्स सॉलिड सरफेसेस. आता हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे बघा इथे, तो नेमका कुठे आणि कसा काढायचा? कॉन्केव्ह मिनिस्कस असू दे किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस असू दे, ज्या ठिकाणी आपलं लिक्विड न सॉलिड सरफेसशी कॉन्टॅक्ट केलेला आहे तिथं आपण फ्री सरफेस जो आहे सॉलिड सरफेस आणि लिक्विडचा, त्यांचा जिथं कॉन्टॅक्ट झालेला आहे तिथं आपण टँजंट काढणार आहोत दोन्ही केसेसमध्ये. बघा मी काय म्हणते, लिक्विडचा आपला सरफेस आणि सॉलिड सरफेस ह्यांचे जे फ्री सरफेसेस आहेत जिथं कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथं आपण टँजंट काढायचा. आणि टँजंट काढल्यानंतर लिक्विडच्या इनसाइडमधनं विदिन द लिक्विड आपण तो अँगल मोजायचा किंवा काउंट करायचा. विदिन द लिक्विड और angle within liquid side, that angle is called as a angle of contact and it is denoted by letter theta. आता ह्याची डेफिनेशन काय होते बघा. angle of contact theta between liquid and solid surface is defined as the angle between the tangent कुठं काढले? drawn to free surface of liquid and solid at the point of the contact and measured within the liquid. So angle of contact theta कुणाच्या मधला आहे? between liquid and solid surface is defined as the angle between the tangent drawn to free surface of the liquid and solid at the point of the contact and measured within the liquid. That angle is called as a angle of contact. मग आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा कधी कधी ॲक्यूट असतो, ऑब्ट्यूज असतो. जेव्हा आपला मिनिस्कस कॉन्केव्ह टाईपचा आहे, फिगर नंबर ए,
त्यावेळेला तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे तर ॲक्यूट आहे. आणि मिनिस्कस आपला कॉन्व्हेक्स आहे, त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे ऑप्ट्यूज आहे. त्यानुसार इथे ऑप्ट्यूज कोणासाठी कॉन्व्हेक्स मिनिस्कससाठी. फिगर बी. आता हे कशामुळे होतं, रिझन बिहाइंड इट इज दिस इज ड्यू टू नेट इफेक्ट. नेट इफेक्ट कोणाचा आहे ऑफ कोहेसिव्ह फोर्सेस बिटवीन द लिक्विड मॉलिक्युल्स अँड ॲडेझिव्ह फोर्स बिटवीन सॉलिड अँड लिक्विड मॉलिक्यूल. म्हणजे काय होते बघा, लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो कोहेसिव्ह फोर्स, आणि हे आपलं लिक्विड आणि हा सॉलिड सरफेस ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ॲडिशन असतो. हे दोन्ही फोर्सेसचा नेट इफेक्ट मुळे हे फेनॉमेनॉन होतो. ठीक आहे. नाव आता हा मिनिस्कसचा शेप कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स का होतो त्याचे रिझन्स किंवा त्याची थिअरी आपण पाहणार आहोत. सो त्यातला फर्स्ट पार्ट, शेप ऑफ मिनिस्कस कुठला आहे तर कॉन्केव्ह टाईपचा मिनिस्कस आहे. कॉन्केव्ह. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा की एखादी बॉटल आहे, विचार घ्या, किंवा ग्लास आहे, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे. तर ज्या ठिकाणी आपलं लिक्विड आणि सॉलिड सरफेस यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर हा जो पॉइंट आहे तो आपण इथे झूम करून इथे दाखवलेला आहे. हा आपला ए मॉलिक्यूल आहे, त्याचं हे जे आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढलंय. आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय ते आपण लास्ट व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे, त्याची डेफिनेशन वगैरे. जिथं हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, जिथं कॉन्टॅक्ट झालेला आहे लिक्विड फ्री सरफेस आणि सॉलिडचा. हे बघा, हे सॉलिड आहे, इथे लिक्विड आहे, इकडे एअर आहे, आणि इथं आपण जिथे कॉन्टॅक्ट झालेले त्याच्या टँजंट काढलेले आहे टी, आणि मग इथे ॲडेझिव्ह फोर्स आहे तो पी ए बार ह्या डायरेक्शननी. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम म्हणजेच लिक्विडचे, तो आहे तो ए सी बार, दॅट इज कोहेसिव्ह फोर्स, लिक्विडमध्येच आहे. मग आता ह्या पेअरच्या बाबतीत द लिक्विड्स हू पार्शियली वेट्स द सॉलिड, अशा लिक्विडच्या बाबतीत नेट फोर्स जो आहे तो ॲडेझिव्ह फोर्स ग्रेटर असतो. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केली कोहेसिव्ह फोर्स किंवा ॲडेझिव्ह फोर्स ह्यांची जर आपण कंपॅरिझन केली तर ॲडेझिव्ह फोर्स ग्रेटर असतो. त्यामुळं हा पी ए बार आणि पी सी बार ह्यांचा जो नेट रिझल्टंट आहे तो सॉलिडमध्ये येतो पी आर बार. आणि मग ॲज अ रिझल्ट आपलं जे लिक्विड आहे ते आपण क्लाइंब अप होतं सॉलिड सरफेसवरती, आणि दॅट इज द रिझन की आपला मिनिस्कस असा कॉन्केव्ह टाईपचा होतो. थिअरी समजली का? बघा, कन्सिडर अ मॉलिक्यूल ए ऑन द सरफेस ऑफ अ लिक्विड, आणि कुठं नियर वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे हा लिक्विडच्या सरफेसवरचा आपला एक मॉलिक्यूल आहे आणि तो कुठे कंटेनरच्या वॉलच्या इथं आहे. थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि तो कसा आहे ॲक्यूट आहे. बघा इथं दिसतोय. द मॉलिक्यूल एक्सपिरियन्स बोथ कुठले फोर्स ॲडेझिव्ह फोर्स अँड कोहेसिव्ह फोर्स. इन दिस केस वॉल इज व्हर्टिकल, उभी आहे बघा सॉलिडची. मग ॲडेझिव्ह फोर्स इज डिनोटेड बाय ए पी बार इज हॉरिझॉन्टल अँड कोहेसिव्ह फोर्स डिनोटेड बाय ए सी बार नियरली 45 अँगल डायरेक्टेड नियरली 45 डिग्री टू द आयदर सरफेसेस. दोन्ही सरफेसला तो नियरली 45 डिग्री असतो. इन दिस केस म्हणजे ह्या प्रकारचे जे लिक्विड्स आहेत हू पार्शली वेट्स ग्लास, अशा प्रकारच्या लिक्विड्सच्या बाबतीत द मॅग्निट्यूड ऑफ ॲडेझिव्ह फोर्स इज लार्जर. ॲडेझिव्ह फोर्सचं मॅग्निट्यूड हे मोठं असतं, लार्ज असतं. देअरफॉर नेट फोर्स ए आर बार, बघा ए आर बार कुठे आहे तर तो असा आहे ए आर बार. नेट फोर्स इज डायरेक्टेड इनसाइड सॉलिड अँड इज नॉर्मल टू द टँजेंट. हा जो आपला आहे हा टँजेंटला नॉर्मल असतो. सो
फॉर धिस द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड, म्हणजे वरती जातं सॉलिडची बाउंड्रीला. अँड दिस मेक्स मिनिस्कस कॉन्केव. ऑब्व्हियसली सच लिक्विड्स वेट्स द सॉलिड सरफेसेस. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, शेप कसा झाला कॉन्केव टाईपचा. मग आता दुसरा कुठला आपण बघितला होता तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस आता ह्या बाबतीमध्ये बघा तो कसा असतो तर असा असतो. सेम अशी सिच्युएशन, हाच मॉलिक्यूल आहे, फक्त लिक्विड कशा प्रकारचं घेतलंय, वॉटरच्या ऐवजी काय घ्यायचं तर मॉलिक्यूल. हीच सिच्युएशन फक्त मग मर्क्युरी सारखे जे हू पार्शली वेट्स द ग्लास और डू नॉट वेट्स द ग्लास अशांच्या बाबतीत मिनिस्कस असा कॉन्व्हेक्स टाईप्स आहे तो. मग तोच पॉईंट इथे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, इकडे एअर आहे. मग जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथे टँजंट काढलेली आहे. आता इथे पण ॲडेझिव्ह फोर्स आहे तो इथे एपी बार. त्याच्यानंतर जो हा झाला ॲडेसिव्ह फोर्स, हा झाला कोहेझिव्ह फोर्स एसी बार. रिझल्टंट आहे तो, आता ह्या केसमध्ये कोहेझिव्ह फोर्स जो आहे तो लार्जर अमाऊंटचा असतो, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ कोहेझिव्ह फोर्स इज लार्जर दॅन दॅट ऑफ ॲडेसिव्ह फोर्स. त्यामुळं नेट रिझल्टंट फोर्स ए आर बार आहे तो लिक्विडमध्येच येतो. अँड दॅट इज द रिझन वाय मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स टाईप. ठीक आहे, बघा थिटा इज द ऑप्टिव्ज अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेसेस. या केसमध्ये कुठला लिक्विड आहे तर मर्क्युरी इन ग्लास आहे. नाउ कन्सिडर अ मॉलिक्यूल ए ऑन द सरफेस ऑफ अ लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. द मॉलिक्यूल एक्सपिरियन्स बोथ कोहेझिव्ह अँड ॲडेझिव्ह फोर्स. एपी बार म्हणजे इकडे पी आहे तो पी राहिलाय, सॉरी हा इथे एपी. ठीक आहे, सो एपी बार कोहेझिव्ह फोर्स हॉरिझॉन्टली इन द सॉलिड. एसी बार कुठला असेल तर बघा हा इथे एसी बार. कोहेझिव्ह फोर्स नियरली 45 डिग्री, तो कुठे जाणार आहे तर इन लिक्विड साइड. कोहेझिव्ह फोर्स इज लार्जर मॅग्निट्यूड वाईज, देअरफोर एआर बार जो आहे दॅट इज द नेट रिझल्टंट फोर्स इज डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. म्हणजेच काय आहे की तो फोर्स ग्रेटर आहे, त्यामुळं लिक्विडच्या मॉलिक्यूलला आतल्या बाजूला ओढले जाणार आहे. ह्या दिशेनं मॉलिक्युल्स आहेत ते ओढले जाणार आहेत सगळे. त्यामुळं सो द लिक्विड नियर द वॉल शुड क्रीप इनसाइड द लिक्विड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. क्रीप होत आहे अँड मेकिंग द मिनिस्कस कॉन्व्हेक्स. सच लिक्विड्स डू नॉट वेट ग्लास. So this is the reason why the shape is convex type. म्हणजेच काय ह्या केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ कोहेझिव्ह फोर्स आहे ते ग्रेटर असतं, त्यामुळे लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सरफेसच्या सगळ्या मॉलिक्युल्सला इनसाइडमध्ये पुलअप करतात आणि ॲज अ रिझल्ट आपला जो मिनिस्कसचा शेप आहे तो कॉन्व्हेक्स होतो. इकडे मात्र कॉन्केव्ह टाईपच्या बाबतीत काय होते की ॲडेझिव्ह फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते लार्जर असतं, त्यामुळं मॉलिक्युल्स आहेत ते इकडच्या बाजूला ओढले जातात की जिथे कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि ते मॉलिक्युल्स असे वरती क्लाइंब अप होतात आणि मग आपला जो शेप आहे तो कॉन्केव्ह टाईपचा दिसतो. असे हे झाले दोन. मग आता काही लिक्विड्स आहेत ते पार्शली वेट होतात, काही ते डू नॉट वेट होतात. मग काहींच्या बाबतीत सुद्धा झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. काही लिक्विड्स असे आहेत की त्यांच्या बाबतीत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज इक्वल टू 0 असतो. सेम सिच्युएशन, मॉलिक्यूल आपला हा आहे आणि त्याचं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. एपी बार ॲज युजल ॲडेझिव्ह फोर्स डिनोट करतो. ह्या केसमध्ये एपी बार इकडे टँजंट आणि इकडे आपलं हे लिक्विड आहे त्याचा सरफेस आहे तो फ्लॅट आहे. सो थिटा इज द अँगल 0 आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे. सो कोहेझिव्ह फोर्स इज निग्लिजिबल. एसी बार इज इक्वल टू 0 आणि देअरफोर आता कोहेझिव्ह फोर्सच 0 आहे म्हटल्यानंतर ॲडेझिव्ह फोर्सेस ऑब्व्हियसली जो एपी बार आहे तोच आपला ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे. रिझल्टंट फोर्स म्हणजेच ॲडेझिव्ह फोर्स, देअरफोर एसी बार इज इक्वल टू ए आर बार. देअरफोर टँजंट त्याला परपेंडिक्युलर इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे अशा पद्धतीने आपला जर का अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असेल तर ते शेप आहे तो फ्लॅट असणार आहे, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह टाईपचा काहीच नसणार आहे. आणि आणखीन एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट
90 डिग्रीचा जे कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटीची कंडिशन आहे. आणि एक हायपोथेटिकल लिक्विड की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री आहे असं जर आपण इमॅजिन केलं तर पुन्हा हा आपला ए म्हणजे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. AP बार आपला ॲडिझिव्ह फोर्स डिनोट करतो, AC हा आहे तो कोहेझिव्ह फोर्स डिनोट करतो. अशा प्रकारचे जे लिक्विड्स आहेत की ज्यांचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री आहे, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. मग इन दॅट केस जो AC बार आहे कोहेझिव्ह फोर्स दॅट विल बी एक्झॅक्टली 45 डिग्रीचा असणार आहे. अँड AR बार एक्झॅक्टली व्हर्टिकल अलॉंग सॉलिड सरफेस. आणि हे होण्यासाठीच्या कंडिशन्स मग काय असणार आहेत तर AP बार इज इक्वल टू AC बार अपॉन √2. फॉर अॅक्यूट अँगल AP बार शुड बी ग्रेटर दॅन AC बार बाय √2 अँड फॉर ऑब्ट्यूज अँगल AP बार लेस दॅन AC अपॉन √2. आता ह्याचं जे डेरिव्हेशन वगैरे आहे ते काही तुम्हाला नाही आहे किंवा इट इज नॉट discussed here, but the conditions are here and which are known as the conditions for convexity and concavity. So here are the conditions. Any suggestions? Please comment in the box. Thank you.